हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे कृष्ण बोला पंढरीक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव ज्ञानेश्वरी अध्याय 4 आणि श्लोक क्रमांक आहे 35. बघा ज्ञानोबा काय सांगतात. जयाचे वाक्य उजिवडे झाले चित्त निधडे ब्रह्माचने पाडे निशंक होय तयविले आपण पे सहित ये आशेशी भूते माझ्या स्वरूपी अखंडित लेखशील ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिलं तै मोहन कारू जाईल जय गुरुकृपा होईल पार्थागा. काय सांगितलंय हे सगळं जयाचे वाक्य उजिवडे. आपल्याला आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा यांनी आपल्याला वाक्य दिलं. कोणतं वाक्य दिलं? महावाक्य दिलं. त्या महावाक्याच्या बोधातून आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो. जयाचे वाक्य उजिवडे. बघा उजिवडे म्हणजे उजेड पडतो त्यांच्या त्या वाक्यातून आणि ते वाक्य आपल्याला धरता यायला पाहिजे. आणि ते महावाक्य कसं आहे? ते महावाक्य आणि ते महावाक्य म्हणजे काय आहे? नाम आहे. आणि त्या नामाच्या नादातून नामाच्या आत्मसाक्षात्कारातून आपल्या आतमध्ये प्रकाश पडतो. आम्ही सर्व माणसं प्रकाशितच आहोत. ओरिजिनल आपल्याकडे त्या आत्म्याचा प्रकाश घेऊनच आपण आलेलो आहोत आणि त्या प्रकाशाच्या माध्यमातून आपण ही ज्ञानेश्वरी वाचतो. तो प्रकाश आपल्यातला गेला तर आपण राहू का? प्रत्येक माणसाकडे प्रकाश आहे पण त्या प्रकाशाची आपल्याला ओळख ती शक्ती आहे. तिला कुंडलिनी शक्ती म्हणतात. काय म्हणतात? ते कुंडलिनी जगदंबा. कशी आहे ती? जगदंबेच्या स्वरूपामध्ये आहे आणि ती कुंडलिनी जागृत करण्याचे जे कार्य आहे ते संतांचं असतो. म्हणून संततेची देव संतच देव आहेत. आपण ज्या देवांची पूजा करतो ना त्या देवांची ओळख घेण्यासाठी संतांना शरण जावं लागेल. म्हणून ते ज्ञान पायगा बरवे जरी मनी आते हाणावे तरी संतांची सेवा करता यायला पाहिजे. जयाचे वाक्य उजिवडे त्यांच्या त्या दिलेल्या वाक्यातून आपल्या आतमध्ये प्रकाश पडतो आणि तो प्रकाश आपल्या आतमध्ये आहे. तुमच्या आमच्या आतमध्ये आहे. परंतु तो प्रकाश आपल्याला का मिळत नाही? तर त्यासाठी आपल्याला बाबांनी आपल्याला पहिला अभ्यास दिला, वाचेचा अभ्यास दिला. त्याच्यानंतर सूक्ष्मचा अभ्यास दिला. म्हणजे सूक्ष्मचा अभ्यास म्हणजे नाभीच्या ठिकाणी आपली उपासना चालू व्हायला पाहिजे. उपासना कुठे चालू व्हायला पाहिजे? नाभीच्या ठिकाणी. अखंड नाम अखंड चिंतन विठोबाचं नाभीच्या ठिकाणी. आणि त्या नाभीच्या ठिकाणी दिलेली उपासना सातत्याने चालतो, बंदच पडत नाही. पण त्यासाठी आपल्याला प्रबोधाचं चिंतन दिलेलं आहे आणि ते प्रबोधाचं चिंतन गुरुच्या महावाक्यातून गुरुच्या कृपेतून. गुरुची कृपा पाहिजे. नुसतंच गुरुनं डोक्यावर हात ठेवलं आणि कृपादृष्टी आपल्याला दिली नाही म्हणून कृपादृष्टी निहालिले आणि आपल्यापदी बैसविले. त्याने काय केलं? कृपेच्या दृष्टीचा वर्षाव केला आमच्यावर. आपले सन्माननीय हरिभक्त पारायण गुरुवर्य हरिभाऊ मोरमारे कृपेचा वर्षाव दिला
आणि मग त्यांना काय केलं, अधिकारात बसवलं. जसं मला बसवलं तसं त्यांना बसवलं. आज गेली जवळजवळ मला वाटतं 6 वर्ष झाली मला अधिकार देऊन. 6 वर्षामध्ये आम्ही भरपूर शिष्य तयार केले. डोंबिवलीला, बाकीच्या ठिकाणी सगळीकडे आम्ही जातो. आता आमच्या बाजूला बघा, ह्या 2 लेडीज प्रवचन करतात, हे पण प्रवचन करतात. असे आमचे भरपूर शिष्य तयार झाले. का तर आम्ही काय केलं, बाबांची आज्ञा आम्ही पालन केलं. बाबांच्या आज्ञेमध्ये वागलो महाराज. बाबांनी सांगितलं, बाबूल महाराज इकडे या. मग आज तो भावपुरावा तुमचा का बंद होता? बघा काय बोलले, संध्याकाळचा जो 7 ते 8 आमचा 8 ते 9 जो भावपुरावा आहे तो बंद असला की आमच्या ओरडच आहे. नाही तो पहिला बंद करा, तो पहिला चालू करा. भावपुरावा पहिला चालू ठेवा. भावपुरावाचा अर्थ समजून घ्या. भावपुरावा म्हणजे काय, तुम्ही पण संध्याकाळी या भावपुरावा बरं का. भावपुरावाचा अर्थ असा आहे की आपल्या अंतःकरणामध्ये जो भाव तयार झालेला आहे. आपण ध्यानाला बसतो सकाळी. ध्यानाला बसल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये जो नामाचा भाव तयार होतो, जो सोम साधनेचा भाव तयार होतो, तो भाव बंद पडतो. मग तो प्रवाहित राहण्यासाठी आता तुमच्याकडे पाणी समजा नाला आहे, एखादा नाला वाहतो, नदी वाहतो. वाहिल्यानंतर तिचं पाणी जो वरतून येतो, सातत्याने वाहत राहिल्यामुळे ते पाणी स्वच्छ राहतो. आणि ते पाणी वरतून यायचं बंद झालं तर काय होईल, ते साठून राहतो. मग साठून राहिल्यावर काय होतं, त्याच्यामध्ये किडा मकोडा सगळं तयार होतं, घाण तयार होतो, शेवाळ तयार होतो. मग ते पाणी पिण्याला लायक होतं का आपल्या? आपण कपडे पण धुवत नाही नंतर, का साठलं पाणी. तसं जोपर्यंत नामाचा भाव तुमच्याकडे बंद पडला, नामाचा भाव बंद पडल्यानंतर ज्ञान बंद पडतो, वैराग्य बंद पडतो, विवेक पण आपल्याला सगळंच बंद पडतं. मग तो बाबाने सांगितलं, ती आज्ञा माझी आज्ञा आहे, भाव तुम्ही प्रवाहित ठेवा. म्हणून आम्ही तो भाव प्रवाह चालू ठेवलेला आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो भाव तयार होतो नामाचा, आणि त्या भावातून अखंड चिंतन विठोबाचं. भगवंताचं चिंतन करायचं म्हणजे काय, चिंतन नंतर बंद पडतो, पण आलेलं ज्ञानस्वरूप अवस्था जी आहे ती आपल्याला कायमची टिकवता येतो. सातत्याने आपल्याकडे नामस्मरण चालू होतं. सगळं ज्ञान कशासाठी आहे, सगळ्या शक्ती कशासाठी आहेत, या विश्वामध्ये अखंड शक्ती आहे, संपूर्णतः शक्ती चालूच विश्वामध्ये. म्हणून ज्ञानोबारांनी काय सांगितलंय, विश्वाचे ते अर्थ माझ्या मनी प्रकाशले. विश्वाचे ते अर्थ माझ्या मनी प्रकाशले. विश्वाचे ते अर्थ माझ्या मनी प्रकाशले. म्हणजे माझ्या मनामध्ये त्या विश्वातल्या सर्व शक्ती, सुप्त शक्ती काय केलं माझ्या गुरूंनी, सद्गुरूंनी म्हणजे कोणी, ज्ञानोबा म्हणतात, कोणी निवृत्तीनाथाने डोक्यावर हात ठेवलं आणि विश्वामध्ये ज्या काही शक्ती होत्या त्या शक्ती माझ्या डोक्यामध्ये डोक्यावरती हात ठेवून प्रकाशित केल्या. आणि अवघेची झाले देह ब्रह्म, माझा देहच ब्रह्म होऊन गेला. आणि आपल्याला आपल्या बाबांनी जे प्रक्रिया दिल्यात त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपलं देहच ब्रह्म होऊन जातो. आपल्याला बोध कसला दिला त्यांनी, अहम ब्रह्मास्मी, आपण ब्रह्म आहोत, आपण ब्रह्म आहोत. आपण ब्रह्म असल्यामुळे आपण पूजा कोणाची करणार, आपल्या आतमध्ये असलेल्या त्या परब्रह्माची पूजा कशी करायची हे आपल्याला गुरु शिकवतात. म्हणून गुरु दावली या वाटा, गुरुने आपल्याला वाट दाखवली, गुरुनी वाट दाखवली. आणि म्हणून आम्ही सर्व या गावाचं नाव काय, करंजगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे. तिथे आम्ही आलेलो आहोत. कशासाठी, या करंजगावामध्ये काय आलो आम्ही, की बाबासारखे आम्हाला तत्ववेत्ते भेटले, गुरु भेटले आणि त्यांनी आम्हाला वाट दाखवली आणि त्याच वाटा तुम्हालाही दाखवल्या. आणि बाबा आपल्याला काय केलं, आपल्या अंतःकरणामध्ये तत्वाची पेरणी केली, त्या नामाची पेरणी केली, त्या नामाचा उपदेश दिला, ते ब्रह्मवाक्य आपल्याला काय त्याचं समजावून दिलं आणि ते आपल्या मार्गाला गेले, जिथून आले तिथे गेले. ज्या आत्मतत्वातून आले त्या आत्मतत्वामध्ये विलीन झाले. तुम्हाला आम्हाला तेच करायचं, तुम्हाला आम्हाला पण तेच करायचं. त्या आत्मतत्वाकडे जायचं, त्या आत्मतत्वाचं चिंतन करायचं
आणि त्या आत्मतत्वामध्ये भजन करता 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 त्याच्यामध्ये विलीन व्हायचं. आणि या सगळ्या प्रक्रिया आहेत आणि या प्रक्रिया आपण शिकल्या पाहिजे. प्रक्रियेच्या माध्यमातून हे ज्ञान होतं. दुधामध्ये तूप आहे, त्याच्याकडे आपण बघत राहिलो, तूप निघेल का? मग काय करावं लागेल? हा, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे. हा, मग तुमचा म्हशींचा व्यापार दिसतो काहीतरी. गाई म्हशी आहेत तुमच्याकडे, आहेत ना? हा, मग तसा म्हशींचा व्यापार तुम्ही करता, तसा हा हरिनामाचा व्यापार आहे. या हरिनामाचा व्यापार करता करता आपल्याला दुधाकडे बघून दही होत नाही, दुधावर प्रक्रिया आहे. तसं हे आपलं शरीर आहे, या शरीरावर आपण प्रक्रिया केली तरच आपल्याला त्या नामाच्या माध्यमातून आपल्याला तूप बनवता येतो. म्हणजे काय? ब्रह्मस्वरूप होता येतो आपल्याला. आपण परब्रह्मच आहोत. प्रत्येक माणूस हा, प्रत्येक जीव हा ईश्वर आहे. गेले सांगतात की नाही ज्ञानोबा की ममई वाईशो जीव लोके जीवभूत सनातन हा मनष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करसती. ममई वाईशो जीव लोक म्हणजे काय? हे सगळे जीव आहेत ना, ते माझ्या वंशातले, म्हणजे माझेच अंश आहेत. ते आपण सर्व भगवंताचेच काय आहोत? अंश आहोत, पण अंश रूपाने आहोत, अंश रूपाने आहोत. जसं एखादा समुद्र व्यापक आहे आणि त्या समुद्राच्या व्यापकतेमध्ये खूप पाणी आहे, पण समुद्राचं पाणी कसं असतो? कसं असतो महाराज? खारट असतो, खारट असतो ना. मग त्या समुद्राच्या व्यापकतेमध्ये संपूर्ण खारट पाणी आहे, पण त्या समुद्रातून आपल्याला मिठाचा खडा बाहेर येतो. मिठाचा खडा येतो ना बाहेर. आता ते ठीक आहे, टाटा कंपनीचा निघालाय, ते पूर्ण त्याचा पीठ होऊन येतो. पण पूर्वी मीठ असा होता का? खड्याच्या रूपाने होता, खड्याच्या रूपाने होता ना आगारामध्ये. मग त्या आगारामध्ये तो व्यापक समुद्रामध्ये असलेला पाणी मिठाच्या रूपाने कुठे आला? घरात आला. बरं, तो मीठ आपल्या पोटात गेला, काय झालं? त्याचा नरक झाला, त्याचा पोटात गेला ना तो. आणि तोच मीठ जर परत समुद्रात गेला असता तर व्यापक झाला असता. तसे आपण मिठाचे खडे आहोत, समजून घ्या. म्हणजे हा बोध आहे. आपण नरकात का जातो? आपण आपल्याला खूप अहंकारी, मला सगळं येतो, माझा सगळं आहे, माझी बायको आहे, माझी पोरं आहे, माझी बंगला आहे, माझी गाडी आहे, माझी इस्टेट आहे. या अहंकारामध्ये माणूस राहतो मिठाच्या खड्यासारखा आणि साईडला पडतो. जेव्हा समुद्री लवण न पडे, आलंय कुठं? समुद्रात. जेव्हा समुद्रात आलं की नाही, जेव्हा समुद्री लवण न पडे, मग ते अल्प म्हणजे छोटे, वेगळे आवडे, वेगळा राहतो की नाही. समुद्रात आलंय कुठनं? तो आपण कुठनं आलोय? आत्मतत्वातून आलोय आपण. आणि आत्मतत्व हाच आपला देव आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंड सेवा त्याची करा हो. आम्ही त्याचीच करतो सेवा. अखंड अभिषेक असतो, रात्रंदिवस अभिषेक. या पिंडीवर अभिषेक घालायला शिका. ही पिंडी आहे ना आपली, हा पिंड आहे ना आपला, याच्यावर अभिषेक घालता यायला पाहिजे तुम्हाला. हरिनामाचा अभिषेक. जेव्हा समुद्री लवण न पडे, समजतं ना ताई काय बोलते मी? ते तो मीठ समुद्रात ना आलंय, तसं आपण त्या आत्मतत्वातून आपण आपला हा देह आलेला आहे. आणि हा जर समुद्री लवण न पडे, तो परत समुद्रामध्ये जायला पाहिजे. तसा आपला हा मिठाचा खडा आहे. हा मिठाचा खडा नरकात का जातो? तर आपण त्या मूळ तत्वाकडं, त्या मूळ आत्मतत्वाकडं आपण जात नाही आणि त्या आत्मदेवाचं भजन आपण करत नाही. जेव्हा समुद्री लवण न पडे, मग ते अल्प आणि वेगळे आवडे, मग ते होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा. म्हणजे परत आपण तो मीठ समुद्रात टाकला, आता त्याला शोधाल का तुम्ही? आता बाबा आपले परत मूळ तत्वात गेले, आता बाबाला आपण शोधू का? का शोधू शकत नाही? शोधा बघू. शोधूच शकत नाही का? कारण बाबा व्यापकतेला गेले.
बाबा मिठाचा खडा बनून राहिले नाही, अहंकारामध्ये राहिले नाही बाबा. बाबांनी सगळा अहंकार स्वतःचा घालवला आणि तुमच्या आमच्यासाठी देह वेचला. त्यांनी देह कष्टविला, परोपकारासाठी त्यांनी देह कष्टविला. आणि संत काय करतात? संत काय करतात? परोपकार करतात. प्रत्येकाला नाम देतात, नामाच्या माध्यमातून भगवंताचं भजन करायला लावतात आणि भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला ध्येय कसा ठेवायचा हे आपल्याला कोण सांगतात? सत्पुरुष सांगतात. श्रीपाद बाबा आले, रामदास बाबा आले, नारायण बाबा आले, नाना बाबा आले. यांनी काय केलं? यांनी काय केलं? आपला ध्येय कष्टविला. आणि देह कशासाठी कष्टविला? तर प्रत्येक जीवाचा उद्धार कसा होईल, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. तेच परोपकार आपल्यावर आहेत. आपल्यावर परोपकार केलं त्यांनी, बाबांनी, आणि आपल्याला ते नाम दिलं आणि नामाच्या माध्यमातून आपल्याला अधिकारामध्ये बसवलं. गादीवरती का बसवलं? की आम्हा हेची करणे काम बीज वाढवणे नाम बघा. त्या नामाचा बीज आपल्याला त्यांनी दिला आणि आपल्याला आपणासारखे करीती नाही काळ वेळ त्यांच्यासारखं केलं बाबांनी आपल्याला. आणि आपल्याला आता त्या बीजाची पेरणी, बीजाची पेरणी आपल्याला करायला दिली. आणि ते बीज प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये, त्या मूलाधार चक्रामध्ये त्याची पेरणी करण्यासाठी आपल्याला बाबांनी हे काम दिलेलं आहे. आणि ते काम पूर्ण करण्यासाठी आम्ही इथून डोंबिवलीवरून इथं आलो आहे, या करंज गावामध्ये. काय नाव गावाचं? करंज गाव, तालुका आणि जिल्हा पुणे. कशासाठी एवढ्या लांबून आपण आलो? आम्ही तेवढ्या लांबून आम्ही का आलो? की प्रत्येक जीवाचा, सकळ जीवाचा करी तो सांभाळ असो. तुझं मोकाळीला आयशे नाही, आपल्याला नाकेल का तो? सगळ्या जीवांचा सांभाळ तो करतो. पण जेव्हा समुद्री लवण न पडे, मग ते अल्प वेगळे आवडे, मग ते होय सिंधूच एवढे मिळे. तेव्हा आपल्याला व्यापक करण्यासाठी बाबांनी आपल्याला नाम जप दिलेलं आहे. म्हणून नाम जप यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नामच परब्रह्म आहे, नामच देव आहे. मग आता बाकीच्या देवांची सेवा ज्याला नाही समजत त्यांनी करा. जोपर्यंत पहिलीला तोपर्यंत पहिलीला थांबा. कोणी दुसरीला आहे, कोणी तिसरीला आहे, कोणी पाचवीला आहे, कोणी 10वीला आहे. मग ती शाळा सोडायची का? शाळा नाही सोडायची. एखाद्या माणसाने विचार केला, आता मी मस्तपैकी ग्रॅज्युएट झालो, वकील झालो, डॉक्टर झालो, आता शाळा मोडून टाका. मोडता येईल का शाळा? शाळा मोडायची नाही. नवीन पोरं तयार आहेत ना, दुसरे आपले नातू आहेत, पंतू आहेत, त्यांना नको का शिकायला? मग सगळे मंदिरात जातात, आपण जायचं नाही का? आपण पण जायचं मंदिरामध्ये. मंदिरामध्ये सोडायचं नाही, मंदिरामध्ये जायचा. जगाचा ईश्वर मंदिरामध्ये आहे, पण तो मंदिरामध्ये आहे, पण तो आतमध्ये पण आहे. एखाद्या माणसाने विचार केला, आपल्याला मंदिरात जायचं, मंदिरात देव नाही का? आहे ना देव. पण ह्या मंदिरात देव नाही का? ह्या मंदिरातला देव केला तर त्या मंदिरात जाऊ का आपण? मग पहिला मंदिर कुठला आहे? म्हणून काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांदवतो केवळ. हे कोणी संतांनी लिहून ठेवलंय. काया हीच पंढरी, आत्मा हाच विठ्ठल आहे. एकाने मला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही एकादशीला, ह्या एकादशीला गेले नाही पंढरीला? म्हटलं आम्ही रोज पंढरीला जातो. तुम्ही डोंबिवलीला राहायला, रोज पंढरीला कुठे जात? म्हटलं रोज पंढरीला आम्ही 2-2, 4-4, 10-10 तास जाऊन येतो. जातोच, रोजच जातो. असं कसं होईल म्हणतो? 10-10 तास तुम्हाला जायला किती वेळ लागेल? पंढरी किती लांब, तुम्ही कुठे राहता? महाराज हेच तर तुम्हाला कळत नाही. आम्ही अखंड पंढरीमध्येच आहोत. कारण काय लिहिले? काया हीच पंढरी आहे, आत्मा हाच विठ्ठल आहे. मग तुम्ही त्या कायारूपी पंढरीमध्ये अखंड जर त्या पांडुरंगाचं चिंतन केलं, त्या पांडुरंगालाच धरून राहिलं, तर अखंड तुमची काया हीच पंढरी आहे. म्हणून नाना शरीर हीच मंदिर आहे. नाना शरीर ही हा पण मंदिर आहे, हा पण मंदिर आहे. या हरिभावांचा शरीर, त्यांच्या धर्मपत्नीचं शरीर मंदिर आहे. हो,
आणि त्याला आपण विसरलोय. काया हीच पंढरी आहे, नाना शरीर हीच मंदिर आहे. आतमध्ये राहायचे जीवेश्वर आहे. जीव नावाचा ईश्वर आतमध्ये राहतो. आणि त्या देहाचे गुन्हे, देहाच्या गुणातून देव व्हायचा आपल्याला. देव बघण्याची वस्तू नाहीये, देव होण्याची वस्तू आहे. म्हणून तुकोबाराय काय म्हटलंय, देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेलो. बघा काय सांगितलंय. म्हणजे संतांनी सांगितले खोटं आहे का? मग संत ओरडून ओरडून सांगतात आणि आपलं चाललंय काय? ज्या ठिकाणी आपल्याला भजन करायचं, ज्या पांडुरंगाचं भजन करायचं, तो पांडुरंग आपल्या आतमध्ये आहे. आणि त्या पांडुरंगाचं भजन कसं करायचं यासाठी गुरुला शरण जायचं असतो. म्हणून गुरु काय सांगितलंय, जयाचे वाक्य उजीवडे. ज्ञानोबाया 4थ्या अध्यायामध्ये 35व्या श्लोकामध्ये सांगतात की जयाचे वाक्य उजीवडे, झाले चित्त निधडे. बघा चित्त काय करतो, निधळा होतो. ब्रह्माचे निपाडे निशंक होय. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी तुम्ही एकरूप होता. त्या ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी एकरूप झाल्यावर तुमच्याकडे शंका कुशंका काहीच राहत नाही. तुमच्यातला भ्रम निघून जातो. कारण वाक्यामध्ये ताकद काय, अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. मी तो वासुदेव तत्व होता, आपण वासुदेव तत्व आपण आहोत. एकोहम ते एक तत्व मी आहे. शिवोहम ते शिव तत्व मीच आहे. असा जेव्हा तुमचा दृढ भाव होईल तेव्हा देव लांब नाही. देव कुठे आहे? देव जवळी जवळी नव्हे, अंतरी आतमध्ये देव आहे. पण भेट नाही आयुष्यभरी का? तसं गुरु मिळत नाही. गुरु दाविली या वाटा. गुरुने आपल्याला वाट दाखवली पाहिजे. वाटा म्हणजे त्या पंढरीच्या वाटाने बघा. वाटा म्हणजे आतल्या वाटा आहेत. 72,000 नाड्या आपल्या नाभीच्या ठिकाणी आहेत. त्या 72,000 नाड्या जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत शुद्ध ज्ञान आपल्याला करणार नाही. म्हणून आपल्याला नाभीच्या ठिकाणी, म्हणून तुकोबाराय काय सांगितलंय, उजळलेले भाग्य आता अवघी चिंता संत दर्शने थोर लाभ. काय सांगितलंय? पद्मनाभ म्हणजे नाभीच्या ठिकाणी उपासना चालू होतं. बरं आपलं भजन चालू नव्हतं का? आईच्या पिंडामध्ये असताना भजन चालू होता. आईच्या पिंडातून बाहेर निघालो, भजन नाल कापली, भजन तुटला. परत जोडून देणारा सद्गुरू तुकोबारायांना भेटला. कोण भेटला तुकोबारायांना सांगा? बाबाजी चैतन्य. ज्ञानोबारायांना कोण भेटला? बरोबर आहे. रामाला कोण भेटला? आणि कृष्ण परमात्म्याला म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आणि निलोबारायांना तुकाराम महाराज. शाबास. बघा वर्गातून आले त्यांच्यासाठी खास. जोपर्यंत आपल्याला गुरु भेटत नाही म्हणून गुरु दाविली या वाटा. जोपर्यंत आपल्याला गुरु वाट दाखवणारा, आतल्या वाटा दाखवणारा गुरु जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपण पंढरीला म्हणजे त्याच पंढरीला जाणार. आपण मग जायचं नाही का? जायचं. जगाचा अधिष्ठान येतो. तिथे संतांची मांदी आली आहे, प्रत्यक्ष दर्शन आहे. पण आतलं दर्शन तुम्ही आधी घ्या. ते दर्शन घ्याच. त्याला आम्ही नाही म्हणत नाही, ते करायचंच. आपल्याला पंढरीला जायचंच. पण आपल्याला तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे तुकाराम महाराज काय म्हणले, काय सांगितले तुकोबारायाने? तुका म्हणे लक्ष लक्षणे अंतरी तोची वारकरी. काय सांगितलंय? मी म्हणत नाही, तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे लक्ष लक्षणे अंतरी तोची वारकरी पंढरीचा. आता तुकोबारायाने आपल्याला सांगितलंय तुम्ही तुमच्या आतमध्ये लक्ष द्या. लक्ष लागता लागता तुम्ही पंढरीचे वारकरी आहातच. कारण काया हीच पंढरी आहे, आत्मा हाच विठ्ठल आहे. मग आता या इथं ठेवून आपण लांब काय जायचा? जर आपल्या जवळच सगळं आहे तर लांब काय जायचा? लांब जायची गरज आहे का? गेलेत तरी चालेल, आम्हाला काय नाही. पण श्रीगुरु तुम्हाला काय करतात? सगळ्या आतल्या वाटा दाखवतात. आणि आतल्या वाटा जर तुमच्या शुद्ध झाल्या का तुमचं भजन अखंड चालतं. भजनानंद देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजन शिला. स्वभावताच भजन चालू आहे.
प्रत्येकाचं भजन चालू आहे. तुमचं आमचा तुमचा ह्या ताईचा छोटी बघा तिचं पण भजन चालू आहे. सगळ्यांचं भजन चालू आहे. पण तिला माहित नाही. देख मनुष्य जात सकळ स्वभावतात भजनशीला झाले असे केवळ माझ्याच काय मीच त्याला तसं बनवले. परिज्ञाने विन नासिले. ते ज्ञान नसले म्हणून नाश होतो माणसाचा. नाश होतं म्हणजे काय? आत्मा तर कधी मरत नाही. द सोल नेवर, आत्मा कधी मरत नाही. मग याच आत्मदेवाला काय करावं लागतो? या देहामध्ये तो अडकल्यामुळे, या देहाने जे दुष्कर्म केल्यामुळे परत परत आपल्याला जन्म घ्यावा लागतो. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शैलम. म्हणून गोविंदाचं भजन करा, सातत्याने भजन करा. आणि त्या भजनासाठी आम्ही तेवढ्या लांबून इथं आलोय. भजन तुमचं अखंड चाललं पाहिजे. जाताना काहीही घेऊन जाणार नाही आपण. तुम्ही किती ज्ञानी आहात, किंमत 0 आहे. तुम्ही किती दान केलं, किंमत 0 आहे. तुम्ही किती मुलं काढली, नातवंड किती आहेत, पणतवंड किती आहेत, किंमत 0 आहे. किंमत कशाला आहे? भजनाला किंमत आहे. आणि तो भजन आपल्याला आपल्या सर्वांचे सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा राहणार कल्याण शिवाजी चौक इथे आम्हाला भेटले. आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने हे सगळं जे ज्ञानेश्वरीचं वाचन आम्हाला करायला लागलं. नाही तर आम्हाला हे ज्ञानेश्वरी कळत पण नव्हती. आम्हाला ज्ञानेश्वरीला कधी हात पण लावला नव्हता. ते वेळी आपण बी सहित या अशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंड येतो दीक्षा. म्हणजे काय? ज्या वेळेला त्या तुमच्या महावाक्याचा बोध होईल, तुमच्या पिंडामध्ये प्रकाश पडेल त्या हरिनामाचा, त्यावेळेला ते वेळी आपण पे सहित म्हणजे आपल्या सहित म्हणजे आपल्या देहासहित ये आशेशी भूते माझ्या स्वरूपी अखंड. म्हणजे सर्व जी भूत आहेत, सर्व जीव आहेत, ती माझ्या एका आत्मस्वरूपावर तू बक्षील. सगळीकडे आत्मतत्व भरलेलं आहे. अर्जुना मी नसे असे कवन ठाऊ असे परी प्राण्याचे दैव कसे मातेनं देखते. अर्जुनाला भगवंत सांगतो, अर्जुना मी नाही असं ठिकाणच नाही, एवढीशी जागा पण नाही, सगळीकडे मीच भरलेला आहे. पण प्राण्याचे दैव कसे, प्राणी दैवहीन आहे, मलाच बघत नाही. सगळा बघतो पण मलाच बघत नाही. मी कुठे आहे? तर सगळीकडे भरलेला आहे. गळी स्थळी काष्टी उजई पाशाने सगळीकडे मी भरलेला आहे. आणि मलाच भगवंताला मला बघत नाही. आणि फक्त मंदिरातच देव बघतात. मंदिराच्या बाहेर देव नाही का? सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. आणि तो सगळीकडे परमात्मा भरलेला असल्या कारणाने माझ्या सहित परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. तो किड्यामध्ये, मुंगीमध्ये, झाडामध्ये, उंदरामध्ये, इंद्रापासून उंदरापर्यंत तो सगळीकडे भरलेला आहे. आणि तो दिसण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल. आणि पुढे काय सांगतात? ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिलं तव मोहा अंधकारू जाईल जय गुरुकृपा होईल पार्थागा. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिलं, अशा त्या महावाक्यातून ज्ञानाचा प्रकाश पडतो आपल्यामध्ये. मोह अंधकारू जाईल, मोह माणसाचा निघून जातो. कारण आत्मसुख माणसाला मिळतो. आत्मसुखाच्या गोड्या विटे जोका सकल विषया. आत्मसुख तुमच्याकडे आला की सगळ्या विषयांचा वीट येतो माणसाला. सगळ्या विषयांचा वीट येतो. कारण काय? आत्मसुख तुमचं आहे. आत्मसुख तुम्हाला भारी नाही आला तर विषयसुख त्याच्यापुढे तृणतुल्य आहे. म्हणून आत्मसुख आपल्याला मिळण्यासाठी आपण पूजा कोणाची करायची? तर आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याची पूजा करायची. आणि ती कशी करायची? तर दिलेल्या नामाच्या माध्यमातून. कारण नाम परब्रह्म वेदार्थे. वेदांनी सांगितलं आहे की नामच देव आहे, नामच परब्रह्म आहे. आणि ते परब्रह्म आपल्या ठिकाणीच आहे. परब्रह्म ते सकळान परते तयास पाहता आपणच ते. पण हे कले अनुभव मते सद्गुरू केली. मग सद्गुरू केल्यानंतर तुम्हाला असा अनुभव यायला पाहिजे की आपल्याचकडे परब्रह्म, आपणच परब्रह्म आहोत. परब्रह्म ते सकळान परते तयास पाहता आपणच ते. पण हे कले अनुभव मते सद्गुरू केली. सद्गुरू केला तर, आणि तसा सद्गुरू केला
तर आपणच परब्रह्म आहोत असं संत रामदासांनी लिहून ठेवले आहे. प्रत्येक जीवासाठी संतांनी कष्ट घेतले आणि ते कष्ट आपल्याला घेण्यासाठी आपल्याला सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग घेरकर बाबा हे आपल्या जीवनात आले आणि त्यांनी हे आपल्याला निरूपण करायला शिकवलं, ध्यान करायला शिकवलं. ध्यानाच्या माध्यमातून हे ज्ञान प्रकाशित होतं. आत्मसुख, आत्मानंद, आत्मशांती हे आपल्याला ध्यानाच्या माध्यमातून प्राप्त होतो. आणि एक ध्यान आपण केलं म्हणून 6वा अध्याय लिहिलं आहे. 6व्या अध्यायामध्ये संपूर्ण क्रिया दाखवल्यात. 6वा अध्याय म्हणजे आपला काय आहे? आपला आत्मा आहे. आणि तो 6वा अध्याय तुम्हाला समजला की तुम्हाला ज्ञानेश्वरी संपूर्ण कळेल. आणि एक 6वा अध्याय कसा आहे? आत्मा आहे आपला. आणि तो आत्मा आपल्याला कळण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जावं लागतं. म्हणून गुरु दाविली वाटा, गुरु आपल्याला वाट दाखवतात आणि त्या वाटेतून आपल्याला जाता यायला पाहिजे. आता मी आपल्यासमोर जे काही थोडक्यात ज्ञान मांडलं आणि ह्याच्यानंतर माझ्या सत्शिष्य आहेत दोन्ही, त्या 15-20 मिनटं बोलतील, त्यांचे अनुभव ते मांडतील. अनुभव महत्त्वाचे आहे. मी आता काय सांगितलं आहे? परब्रह्म ते सगळ्यांपरते, सगळ्यांकडे आहे. पण तया असं पाहता आपणच परब्रह्म आहोत हे कळण्यासाठी हे केले अनुभव मते गुरु केल्या. गुरु केल्यानंतर त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला आता ह्याच्या शुभांगीताई, हरिभक्तपरायण शुभांगीताई झुंजारराव हे आपल्या समोर बोलतील. कुंडलिका वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, त्याच्यानंतर आपल्या प्रमलताई बोलतील. ते आपले अनुभव मानतील.